मुलाखतीचा दिवस ठेवलेला आहे. आपल्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला वाटते की आपण सोबत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन यावं. पण सगळ्यांना मी विनंती करतो, उद्या बैठक मुलाखतीची आहे. फक्त मुलाखत ही उमेदवाराचीच घेतली जाईल आणि पहिल्यांदा ही आपण नवीन प्रकार पद्धत करतोय की दोन्ही प्रमुख पक्ष आणि जमलं तर इतर सहयोगी पक्षांना एकत्रित घेऊन एकत्रित मुलाखतीचा कार्यक्रम उद्या होणार आहे. जे जे इच्छुक आहेत त्यांनी अध्यक्षांची संपर्क साधून कुठे आणि किती वाजता उद्या यायची याची माहिती घ्यावी. एक संघपणे आपण या ठिकाणी जातोय, कारण जी जातीयवादी शक्ती या महाराष्ट्रात आता राज्य करते, देशावर राज्य करते, त्याला पराभूत करायची जबाबदारी, देशात पराभूत करायची जबाबदारी, राज्यात पराभूत करायची जबाबदारी ही आपल्यावर आहे. सुरुवात सांगलीने केली पाहिजे. स्वातंत्र्य लढाई वसंतदादांनी सुरुवात केली, देश स्वतंत्र झाला. ह्या भाजपपासून स्वतंत्र ह्या देशाला करायचं असलं तर सांगलीतनं ही मशाल पेटली पाहिजे. ही मशाल पेटायची जबाबदारी विश्वित कदमांच्या खांद्यावर आपण सगळ्यांनी मिळून दिलेली आहे. आणि म्हणून ह्या सांगली शहरात बाळासाहेबांनी निवडलेला अध्यक्ष झालेला आहे. कुणी काय गैरसमज करू नये. कुणाचं असते पेपरला कधी कधी बातम्या ह्याची त्याची काही झालेलं नाही. कुणाला काय गैरसमज असेल, काहीतरी बाबा मध्ये माचीस टाकू की गाडी टाकू, पडणार नाही. ही आम्ही दोघं एवढे एकजीव झालेलो आहे. त्यामुळे कुठला निर्णय कसा झाला तो आम्ही दोघं मिळूनच घेतो. कोण वर आणि कोण खाली नाही, एक संघपणे. हीच अपेक्षा आमची कार्यकर्त्यांकडे आहे. कधी तुम्हाला संधी मिळेल, कधी आम्हाला संधी मिळेल. मंगेश चव्हाण शेजारी बसले, ते इच्छुक होते, पण राजेश नाईक अध्यक्ष झाले, तर त्यांना स्वतः अध्यक्ष झाल्याचा आनंद त्याला झाला. करीमभाई मिस्त्र झाला, नायकडून झाला, जमादार स्थानात झाला, सगळ्याला झाला, मेंढे बघून झाला. ही काँग्रेस आपण एकत्रित पुढे न्यायची आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, खालीपर्यंत उमेदवारी एकाला मिळेल, 3 लोक नाराज होतील. आज सत्तेत जाणं गरजेचं आहे. हा जिल्हा, हे शहर हे काँग्रेसच्या विचाराचं आहे हे दाखवण्याची गरज आहे. म्हणून आपण एक संघ आलेलो आहे. राजेश नाईक, तुम्हाला ही खूप मोठी संधी ह्या ठिकाणी. तुमच्यावर आमच्या सगळ्यांची नाराजी आहे. मधल्या काळ जरा इथे तुझा भरकड होता की आमचं आम्हीच म्हटलं पाहिजे, पुन्हा बाळासाहेब सगळं स्पष्ट बोलता येत नाही. आता तुम्ही परत आपल्या ह्या किल्ल्यात आलेला आहे. आपला गड आहे. हा खन भागात आपली काँग्रेस कमिटी आहे. तुम्ही ह्या भागातले आहात आणि ही आपला बाले किल्ला आहे. आणि त्यामुळे ह्या बाले किल्ल्यात तुम्ही बसून ह्या महापालिकेवर झेंडा काँग्रेसचा लावायची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही समर्थपणे कराल. सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून न्या, सगळ्यांचे एकत्रित काम करा असं विनंती करतो. आणि आता विनंती करतो की बाळासाहेब त्यांनाच बोलू दे का, मग तुम्ही शेवटी करू. मी त्यांचं आज प्रतिनिधी आम्ही थोडा वेळात करणार आहे, पण आज त्यांना निवड झाली. त्याचा निवड झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार ते आता मानतो.